टोमॅटोचे नाचोस अगदी साध्या पद्धतीने घरी बनवलेले, घरच्या तेलात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. अगदी मस्त आणि खुसखुशीत होतात. मुलं बाहेर पॅकेटचे पदार्थ खातात, ते खाण्यापेक्षा घरच्या घरी अगदी उत्तम पद्धतीने बनवलेले हे नाचोस तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 3 टॅमॅटो घेतलेत. टॅमॅटोचा स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याच्यानंतर पुढचे देठ काढून घेणार आहे मी. देठ काढून झाल्यानंतर दोन्ही साईडने व्यवस्थित कापून घेणार आहे. 2 भाग करणार आहे एका टॅमॅटोचे, या पद्धतीने. आता याच्यातला गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. तुम्हाला जर गर ठेवायचा असेल ना मधला, तर तुम्ही ठेवू शकता. मी नाही ठेवणार आहे. चमच्याने गर काढून घेते पूर्ण सगळ्या टॅमॅटोचा. तुम्हाला सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल. कापून घेतलेला टॅमॅटो मिक्सरमध्ये घातला आणि त्याची प्युरी तयार केली. आता ही सगळी प्युरी आपल्याला गाळून घ्यायची, म्हणजे जर टॅमॅटोची साल राहिली असेल मिक्सरमध्ये तर ती पिठामध्ये येणार नाही. मी थोडंसं पाणी घातलं होतं टॅमॅटोच्या प्युरीमध्ये. या पद्धतीने आपली टॅमॅटोची प्युरी तयार झालेली आहे. चवीपुरतं मीठ घालते. आधी सगळे मसाले घालते, म्हणजे मसाले छान व्यवस्थित मिक्स होतील पिठामध्ये. पाव चमचा काळी मिरी पूड घातली आहे. अर्धा चमचा धना पावडर घातली आहे. 1 चमचा लाल तिखट. हळद मी थोडी घातली आहे, पाव चमचा. सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेते. एक पाव चमचा ना मी इथे पेरी पेरी मसाला घातला आहे. इथे मी पाव चमचा घातला आहे कारण की आपल्याला शेवटी परत एकदा लागणार आहे, म्हणून इथे कमी घातला आहे मी. आता इथे मी 1 चमचा रवा घालणार आहे. 1च चमचा घातला आहे. तुम्हाला जर हवा असेल तुम्ही जास्त प्रमाणात घालू शकता. रव्यामुळे पदार्थ थोडासा असा खुसखुशीत व्हायला मदत होते, म्हणून मी रवा घातला आहे. आता इथे मी मैदा नाही, गव्हाचं पीठ वापरलं आहे. तुम्हाला जर मैदा वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता. गव्हाचं पीठ या प्युरीमध्ये आपल्याला जेवढं मावेल तेवढं गव्हाचं पीठ वापरून पीठ आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. अजिबात सैलसर हे पीठ ठेवायचं नाही आहे. मला इथे हे पीठ मळायला टोटल 1.25 वाटी पीठ लागलं. पीठ घालताना थोडं थोडं करूनच पीठ घाला. पुन्हा अर्धी वाटी आणि थोडंसं घालते पीठ. 2 वाट्या पीठ घेतलं होतं, 1.25 वाटी पीठ लागलं आहे मला बरोबर इथे. तुम्ही बघू शकता पीठ माझं अगदी घट्ट मळून झालेलं आहे. जरासुद्धा पाण्याचा थेंब नाही वापरला आहे मी. वरतून जेवढी टॅमॅटोची प्युरी होती त्याच्यातच मी पीठ मळून घेतलं आहे. आता आपण ह्याच्यात रवा घातला आहे म्हणून हे 10 मिनटं बाजूला ठेवणार आहे मी. 10 मिनटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता अगदी छान पीठ तयार झालं आहे, घट्ट आहे अगदी. एकदा व्यवस्थित मळून घेते आणि आपले टॅमॅटोचे नाचोस तयार करायला घेऊया. इथे मी पोळपाट घेतले. पोळपाटवर मोठा गोळा घेणार आहे मी पिठाचा. आता याला मी पीठ नाही लावणार आहे. थोडंसं तेल लावलं आहे आणि ह्याची मोठी पातळ
अशी पोळी लाटून घेणार आहे. या पद्धतीने मी पोळी लाटून घेतली आहे. पोळी लाटताना पातळच लाटा, म्हणजे छान असे नाचोस छान असे क्रिस्पी होतील. आता इथे ताट घेतलं, ताटावर थोडंसं मी गव्हाचं पीठ घालणार आहे. अगदी भुरभुरणार आहे गव्हाचं पीठ, आणि त्याच्यावर कट करून घेतलेले नाचोस घालणार आहे. आता ह्याला आपण कट करून घेणार आहोत. पहिले याच्या चारी बाजूने एक कडा कापून घेते. तुम्ही कोणताही शेप देऊ शकता, चौकोनी, गोल. मी त्रिकोणी शेप देणार आहे, कारण की नाचोस त्रिकोणी असतात म्हणून. आता याच्या मी चारी पट्ट्या कापून घेते. आता तुम्ही या पट्ट्या एकावर एक ठेवून सुद्धा सगळे एकत्र कापू शकता, पण मी तसं न करता वेगवेगळे कापून घेणार आहे. इथे ना मी चपातीला होल पाडायची अशी विसरली होती, काट्या चमच्याने किंवा सुरीने. ते आत्ता पाडून घेणार आहे, म्हणजे पुरी नाचोस आपले फुगणार नाही. या पद्धतीने सगळे नाचोस तयार करून घेते. नाचोस आपले रेडी झालेले आहेत. आता हे आपल्याला डीप फ्राय करायचे. तेल मी मगाशीच तापत ठेवलं होतं. तेल मध्यम आचेवर तापवायचं आपल्याला, जास्त कडकडीत नाही तापवायचे. पिठाचा गोळा टाकला, 1 सेकंद खाली तरंगला आणि नंतर वरती आला, याचा अर्थ तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे. आता या पद्धतीने मी नाचोस सोडून घेते तेलामध्ये. सोडताना थोडे थोडेच सोडायचे, आणि ह्याला 1 सेकंद धक्का अजिबात नाही लावायचा. असे स्वतःहून तरंगले ना वरती, की मग आपण ह्याला पलटी करून घेणार आहोत. अगदी मस्त आणि क्रिस्पी होतात, घरच्या घरी तयार होतात. कुठलंच जास्त साहित्य नाही लागत ह्याला, आणि मुख्य म्हणजे हे गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत, हेल्दीच आहेत. या पद्धतीने मी सगळे नाचोस फ्राय करून घेते. म्हणजे सगळे नाचोस फ्राय करून झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.